बाहेर जाण्याची काही सोय राहिली नाही। हा असा उभा पाऊस, त्यात भारत छोडोचं आंदोलन आणि या सशस्त्र क्रांतिकारकांनी नुसता उच्छाद मांडलाय। कसं या देशाला स्वातंत्र्य मिळणार आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचं काय होणार हे देवच जाणे। हो म्हणजे काय, म्हणजे वाघाचे पंजे, उंटाची मान आणि कुत्र्याचे कान। भले आपल्याला काही वर्षांतर स्वातंत्र्य मिळालं तर आपली भाषा, संस्कृती, रीतिरिवाज, आपला धर्म हे पारतंत्र्यातच राहणार आहेत। हे इंग्रज इथे राज्य करण्यासाठी आले आणि त्यांनी येताना त्यांची भाषा आणली। त्यांच्या इंग्रजी भाषेमुळे आपली संस्कृत भाषा आणि मराठी भाषा पूर्णपणे अडगळीत पडली। आता माणूस ज्या भाषेमध्ये शिकणार त्या भाषेचा स्वीकार करणार। भाषा बदलली की माणूस बदलला। त्यामुळे हे स्वातंत्र्य मिळून काहीही फायदा नाही। आपण त्यांच्या भाषेच्या पारतंत्र्यात राहणार म्हणजे राहणारच। क्या जरूरत थी उधर जाने की, मना किया था हराने को, मत जा उधर। भाई बनने का कीड़ा था उसमें, चंदर भाई चंदर भाई चंदर भाई, सुनेगा नहीं किसी की। दिन भर भिक्कू भाई ये चुटकुला सुन, भिक्कू भाई वो चुटकुला सुन, दिन भर हो करके हंसता था हरामी साला। उसकी माँ आई थी परसों मेरे पास, भिक्कू भाई 20-25 हजार रुपए चाहिए, कोल्हापुर में लड़की देखी है, एक बार इसकी शादी विधि हो जाए तो लड़की के चक्कर में जाएगा नहीं हरामी साला। इधर भिक्कू भाई की सुनने का नहीं, उधर माँ की सुनने का नहीं। और क्या बात कर, तेरे पास आया था ना वो, फिर क्या क्यों नहीं रोका उसको? तेरे लिए कोई कुछ नहीं था, कोई कुछ नहीं है, मैं कुछ नहीं है, ये कुछ नहीं है, वो भी कुछ नहीं तेरे लिए। बैठ के सिर्फ पैसा छाप तू। इधर खोपड़ी में गोली मारी है, दिमाग इधर से बाहर निकला है उसका। मेरे बच्चे जैसा नहीं था क्या साला, उसको ही क्यों मारा उन्होंने? अरे काय पाप केलेत का आपण? मग असं मुख घेऊन गप का म्हणून बसायचं? बोलण्याची भीती त्याला आहे ज्याला वातनाशी बेमाने केलेली आहे। अरे आपण तर लोकांच्या तोंडात घास भरवलेत। एक सांगून ठेवतोय, जमिनी विकशीला तर उपाशी मरशीला, लक्षात ठेवा। अरे हे लोक इथं आले ते आपल्याला गाडून टाकण्यासाठी आले ती। आपण आपल्या जमिनीत कष्ट करायचं, राबायचं, घाम काढायचा आणि ह्या लोकांनी येऊन यांच्या बापाचे बंगले बांधायचे। आपण काय बघत बसायचं का यांच्याकडं? कुणी पण यावं, कधी पण यावं, आपल्याला लुटून जावं? ते म्हणतात ते बरोबरच आहे, कुणबी का बेटा जितना पिता उतना मिटा। शेतात राबणाऱ्यांना गाडून टाकण्याचे यांचा सैतानी उद्योग चालू आहे। हे त्यांनी दिलेल्या पैशावर किती दिवस जगशिला तुम्ही? आज जगशिला, उद्याचं काय? ना खार ना दार ना चावडी ना बावडी, सगळं खतम। एक सांगून ठेवतोय भाऊ, आता असं होणार नाही। आम्ही सांगेल तेच होणार इथं।